ए, आई साहेब पण गेलेत, सकाळपासून दिसल्या नाहीत. ती बाहेर गेली म्हणजे काही कामासाठी गेलेत? वय. कुठे गेलं अचानक न सांगता गेलेत काय? सगळं ठीक आहे ना? मला पण काय कळवलं नाही त्यांनी. अरे ती तुझ्या बायकोला भेटायला गेली. काय मास्तरीन बसनी भेटायला? वय. का? का म्हणजे सुनबाई घरला परत यायला नको? अगं काल जाऊन आलीस की तू. हा पण सुनबाई माझ्या बरोबर आली नाही ना परत. अगं पण तुला त्या म्हणल्या ना काल येणार नाहीत म्हणून म्हणल्या ना मास्तरीन बाई तुला. परत आता आज कशाला जायचं? अरे सुनबाई घरला परत आल्याशिवाय काहीच होणार नाही. म्हणजे अरे म्हणजे सुनबाई घरला परत आल्याशिवाय भुवीचं लग्न होणार नाही. ते आहे ग, पण सारखं सारखं मास्तरीन बाईंच्या मागं लागणं बरोबर नाही. उद्या ते चिडल्या बिडल्या लईच आणि येतच नाही. आता बसा म्हणलं काय करायचं आपण? असं करून चालणार नाही ग. म्हणताना म्हणतोय आता जरा धीरानं घेतलं पाहिजे. उगाच घाईघाईत गडबडीत काहीतरी निर्णय घ्यायचा आणि तो चुकीचा ठरला म्हणजे मग पुढचं सगळीच गणित चुकायला नको. हा बी गेला हो बी गेला, काय म्हणतात ते तसं. तेल बी गेलं तूप बी गेलं, हाती काय राहिलं म्हणतात ते. डोपाटणं राहिलं तसं व्हायला नको. हा बरोबर आहे तुझं, पण आता येळ नाही आपल्याकडं. असं हातावर हात ठेवून नाही चालणार आपल्याला. सुनबाईला घरी परत आणण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करायला लागतील बघ. तसा मी प्रयत्न केला पण मला यश नाही आलं. अरे लय समजावलं मी तिला, पण तिनं माझं काय ऐकलंच नाही. शाळेचं कारण पुढं केलं बघ तिनं. आधिपती शाळेचा प्रश्न निकालात निघाल्याशिवाय ती घरला परत येईल असं काय मला वाटत नाही बघ. सुनबाई चला तुम्ही घरला परत. आता किती दिवस माहेरी राहणार हा? आणि असं बरं दिसत नाही हो. लोक काय म्हणतील हा? सूर्यवंशींची एकुलती एक सून आणि अशी माहेरी राहते. अहो किती बायकांनी आम्हाला विचारलं ठाव आहे का तुम्हाला? काय झालं सरकार? सुनबाई माहेरी का राहत्यात? काय झालं? काही भांडण बिंडण झालं का काय? आता काय खरं तर आमच्याशी असं कोणी बोलायची हिंमत करत नाही. पण कसं आहे आता लोकांना कळलंय का नाही का तुम्ही घर सोडून गेलाय. लोकांना काय तेवढंच बोलायचं निमित्त मिळतंय नाही का? काय आपल्या घरात काय चाललंय त्याच्याकडे लोकांचं लक्ष नसतंय. दुसऱ्यांच्या घरात जरा काही खुट्ट झालं लगेच लोकांच्या नजरेत येतं आणि त्यात सूर्यवंशींचं घराणं आहे. सगळ्यांचं लक्ष असतंय आपल्याकडं हा. म्हणून म्हणतोय आम्ही आता जाऊ द्या, जे काही आपले वाद आहेत ते चार चौघात कशाला आणायचे नाही का? मी नाही आणत आहे चार चौघात. मी नाही आणत आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही आणल्यात चार चौघात. तुम्हालाच मला घरातून बाहेर काढायचं होतं ना, आणि आता आता झालंय तुमच्या मनासारखं. आणि मला एक कळत नाही मॅडम, तुम्ही केव्हापासून लोकांचा विचार करू लागलात? आव सुनबाई तसा विचार करावा लागतो लोकांचा. कारण काय आपण शेवटी समाजात राहतो का नाही हा. त्यामुळे कोण काय बोलतं त्याचा थोडा तरी विचार करावा लागतोय की हा. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की आपल्यात जे काय वाद असतील ते मिटवून घेऊ आपापसात काय. चला तुम्ही आपल्या घरला चला या. मला एक कळत नाही मॅडम. आता काय कळत नाही तुम्हाला? तुम्हीच मला घराबाहेर काढलं, आता तुम्हीच घरी परत बोलवताय का? आणि आता मी काय येऊ घरी परत? आता काय येऊ म्हणजे अहो तुमचं घर आहे ते. तुमचा आज नवरा आहे, संसार आहे. सूर्यवंशींच्या घरची लक्ष्मी आहेसा तुम्ही, सुनबाई आहेसा तुम्ही हा. हे आत्ता बोलताय तुम्ही मला घरातून बाहेर काढल्यावर? तुम्हाला आठवतंय ना मॅडम, तुम्ही किती वेळा मला चॅलेंज दिलं होतं ते? विसरलात का तुम्ही? मी जेव्हा जेव्हा तुमचा खरा चेहरा अधिपतींसमोर आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा तुम्ही मला म्हटलात तुम्ही घराबाहेर जाल पण अधिपतींसमोर काही सिद्ध नाही करू शकणार. खूप प्रयत्न केला मी अधिपतींना खरं काय आहे ते सांगण्याचा. सतत सांगत राहिले पण त्यांना पटलंच नाही. त्यांना फक्त तुमचंच म्हणणं बरोबर वाटतं. खूप प्रभाव आहे तुमचा त्यांच्यावर. पण मी नाही शांत बसणार. मी माझे प्रयत्न थांबवणार नाही. कळेल त्यांना कधीतरी खरं काय आहे. काय ना, माझा नवरा खूप भोळा आहे, खूप साधा आहे बिचारा. त्यांना कळत नाही. ते देवी मानतात तुम्हाला, त्यामुळे त्यांना कळतच नाही की तुम्ही माझ्या विरुद्ध कारस्थान रचू शकता. आम्ही काय म्हणतो सुनबाई, मग आजचं सगळं कशाला उकरून काढताय तुम्ही हा? आम्ही सगळं विसरतो, तुम्ही पण सगळं विसरा. पुढे जाऊया आता. त्याच्यातच सगळ्यांचं भलं आहे. आणि आम्हाला एक सांगा, तुम्हाला तुमचा संसार नग आहे का? हवाय मला. माझा संसार हवाच आहे. मग चला की घरला, मिटवा भांडण. हवं तर आम्ही तुम्हाला विनंती करतो हा. मला एक कळत नाही मॅडम, मी घरी परत यावं म्हणून तुम्ही इतकी विनंती का करताय?
तुम्ही आधी दुर्गेश्वरी मॅडमना पाठवलं, मग आजींना पाठवलं, मी त्यांचं ऐकलं नाही, तर आता तुम्ही स्वतः मला सांगताय का असं? मी जेवढं तुम्हाला ओळखते त्यावरून मला वाटतंय तुम्हाला काय मी खरंच घरी परत यावं असं नाही वाटत. काहीतरी अजेंडा असणार तुमचा यामागे. अहो कसला अजेंडा न कसलं काय सुनबाई हा. माणूस जे काय करतोय की नाही ते प्रेमापोटी करतोय आणि आम्हाला पण आमचं प्रेम हवंय, आम्हाला आमचं लग्न हवंय. म्हणून म्हणतोय की चला की तुम्ही घरला परत आल्याशिवाय मोठे मालक काय आमच्याशी लग्न करणार नाही. हा, म्हणजे तुम्हाला तुमच्या फायद्यासाठी मी घरी यायला हवी. तुम्हाला तुमच्या फायद्यासाठी मी घरी यायला हवी. ए बघा सुनबाई, आम्ही फायदा तोटा असला काय बी विचार करत नाही. तेवढा येळ बी नाही हो आमच्याकडं. आम्हाला फक्त तुम्ही घरला परत यायला पाहिजे बघा. कारण तुम्ही सूर्यवंशींच्या घरची लक्ष्मी आहेसा म्हणून म्हणतोय चला घरला परत. असं नाही होत मॅडम. म्हणजे असं नाही होत. मी काही कळसूत्री बावली नाहीये तुमचं ऐकायला. तुम्ही म्हटला तेव्हा मी घराबाहेर पडले, आता तुम्ही म्हणताय तर मी लगेच तुमच्या बरोबर घरी येणार, असं नाही होणार मॅडम. मला माझे स्वतंत्र विचार आहेत, माझी मतं आहेत, हे माझं आयुष्य. माझ्या आयुष्याचं काय करायचं आणि काय करायचं नाही हे मी ठरवते. माझी काही चूक नव्हती मॅडम, तरी मला माझ्या हक्काच्या घराबाहेर पडावं लागलं. आमच्यात काही प्रॉब्लेम नव्हते, सगळं व्यवस्थित चालू होतं माझ्यात आणि अधिपतींमध्ये. पण तुम्ही गैरसमज निर्माण केलेत म्हणून आमच्यात भांडणं झाली. आमच्यातले वाद आम्ही आमच्या परीने मिटवू. राहिला प्रश्न तुमच्या लग्नाचा. तुम्ही जेव्हा गेल्या वेळी लग्नाचा घाट घातला होता तेव्हाही मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा लग्नाला विरोध आहे. आणि आज मी तुम्हाला पुन्हा तीच गोष्ट सांगते. माझा आजही तुमच्या आणि बाबांच्या लग्नाला विरोधच आहे. आपण हे जे काय मास्तरीनबाई म्हणले ते माहितीये का आई साहेबांनी? हा, समजा ठेवाय तिला. मीच सांगितलं ना व, म्हणतानाच भुई तिला भेटायला गेली. घाई केली आई साहेबांनी. आज नाही जायला बघ, काल तू गेली होतीस, तू जाऊन पण ते आल्या नाहीत म्हणल्यावर आज परत जायचं काय? कशाला जायचं? कसं असतंय मास्तरीनबाईंच्या पण आता डोक्यात काय तिडक गेली असेल माहित नाही. एखादा विषय घेऊन आपण ऑलरेडी चिडलेलो असतो, त्याच्यात समोरचा माणूस येऊन परत तोच विषय बोलायला लागला की परत डोसकं तापल्यावर नाही होते, चिडचिड होते. कशा आज जायला नाही पाहिजे होतं बघ आई साहेबांनी. हा, पण काहीतरी तोडगा निघाला पाहिजे ना व. सुनबाई असे किती दिवस माहेरी राहणार आहे? ती घरी आल्याशिवाय ना तुझा संसार सुरू होणार ना भुवीचं लग्न होणार. हे बघ, मला तर वाटतं भुवीचं लग्न लवकरात लवकर व्हावं. तुला माहितीये ना व, तिचं स्वप्न आहे मोठ्या मालकांबरोबर लग्न करायचं. ते मला माहिती आहे ग, म्हणताना तर मी म्हणलं ना आई साहेबांना बाकी सगळे इशे राहू द्या म्हणलं, आता फक्त लग्नाचं डोसक्यात घ्या म्हणून. परत नाही तर ते 4 वाजता डोसकं फिरलं की परत आणि ते नाही म्हणले की बसा मग सगळाच बट्ट्या बोट. मला कळते की बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा सध्या ते लगीन होणं महत्वाचं आहे, पण ते लवकर करायचं म्हणून आई साहेबांनी घाईघाईत काहीतरी चुकीचा निर्णय नको घ्यायला ग. मास्तरीनबाई आणि आई साहेबांच्यात आता परत आणि काहीतरी वाद झाले ना, सगळं अवघड होऊन बसेल. तुला कळते का? तुला माहिती आहे ना हो दोघी पण कशा आहेत? दोघी एकदम स्वतंत्र विचाराचे आहेत. ते काय म्हणतात ते तसं, एका म्यानात 2 तलवार. दोघी बाचाबाची झाली, ठिणगी पडली तर काय परत? मला ती भीती वाटते. अरे नग काळजी करू, समजा नीट होई बघ. भुवी समजा नीट करल. मी तिला सांगितलंय, सुनबाईचं जे काय म्हणणं आहे ना ते मान्य कर. आणि मला वाटतंय आता तरी भुवी माझं ऐकल बघ. असं झालं तर चांगलंच आहे ग. आपल्या सगळ्यांनाच वाटतंय आई साहेबांचं लगीन व्हावं. अरे मला फक्त भुवीचं लगीन व्हावं असं नाही वाटत. तुझा आणि सुनबाईचा संसार लवकर सुरू होऊ दे बघ. तुमच्या दोघांतले वाद मिटले पाहिजेत. हे असं वाद वाढवण्यात काय अर्थ आहे? हे बघ, तुमच्या या भांडणात 2-4 महिने निघून गेले. सुनबाई अजून माहेरीच आहे. बघ की अधिपती, मी वर जायच्या आधी मला परतून त्याचं तोंड बघायचंय बघ. आणि भुवीच्या डोक्यावर अक्षदा पडलेल्या बघायचे. हा, हे असलं काय तर एवढ्या लवकर काय काय होत नाही तुला. अजून चांगली 100-150 वर्ष ढीगभर ट्रॉलीवरून आयुष्य आहे तुझं. टेन्शन घेऊ नको. 16 वर्षाची खंदीकारी करती. एवढं जगून काय करू बाबा? जेवढं आयुष्य मिळालं ना व, ते पुरे आहे मला. आता माझी देवाकडे एकच प्रार्थना आहे, तुमचा संसार लवकर सुरू होऊ देत आणि भुवीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडू देत. आज दोघींमधले वाद मिटू देत आणि सुनबाई लवकर घरला परत येऊ दे. आई अंबाबाई, एवढंच मागणं आहे बघ तुझ्याकडे, ते पूर्ण कर. सगळं तुझ्या मनासारखं होणार, काळजी करू नको. हा, काय म्हणलात तुम्ही? तेच जे तुम्ही ऐकलत ते.
माझा तुमच्या लग्नाला तेव्हाही विरोध होता आणि आत्ताही आहे. नगाव नगा सुनबाई असलं काही बोलू. हे बघा, आम्ही जे काही केलं ते आमच्या प्रेमापोटीच केलंय. या तुम्ही इकडे, आपण जरा बसून बोलू. या 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 जरा बसा. हे बघा सुनबाई, तुम्ही बाई आहेसा, तुम्ही पण जरा आम्हाला समजून घ्या की. ज्याच्यावर आपलं प्रेम असतंय त्याच्याशी आपलं लग्न व्हावं असं वाटतं की नाही का? आम्हाला बी तसंच वाटलं म्हणून आम्ही हे सगळं केलं. पद्धत चुकली मॅडम तुमची. खोटेपणा केलात तुम्ही. मान्य आहे, मान्य. केला आम्ही, खोटेपणा केला. पण आम्हाला एक सांगा, मोठ्या मालकांना आम्ही सांगितलं असतं आम्हाला तुमच्याशी लग्न करायचंय, तर ते काय तयार झाले असते? अहो पण खोटेपणा करून कुठलंही नातं नाही जोडलं जात मॅडम. तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही संपूर्ण कुटुंबाला त्रास दिला. चारुलता आईंचं रूप घेऊन तर खूप मोठी चूक केली तुम्ही. आमच्या सगळ्या चुका आम्हाला मान्य आहेत आणि तुम्हाला जो काही त्रास झालाय त्यासाठी आम्ही हात जोडून तुमची माफी मागतो. झालं गेलं सगळं विसरून जावा आणि मोठ्या मनानं आम्हाला माफ करून टाका. मॅडम मी तुमच्यापेक्षा वयाने अनुभवाने लहान आहे. मी काय तुम्हाला माफ करू शकणार? आणि मॅडम तुमच्या कुठल्या कुठल्या चुका माफ करायच्या? तुम्ही एक नाही अनेक चुका केल्या आहेत. तुम्ही बाबांना इतकी वर्ष खोलीत डांबून ठेवलं, त्यांना मानसिक त्रास दिला. कित्येक दिवस तर त्यांनी सूर्य बघितला नव्हता. चुकीची ट्रीटमेंट देऊन त्यांना एका खोलीत तुम्ही डांबून ठेवलं, त्यांना बधीर करून टाकलं होतं. या सगळ्याबद्दल मला वेळेत कळलं म्हणून बरं झालं. मी त्यांच्यावर योग्य ते उपचार करू शकले, त्यांना काहीतरी ट्रीटमेंट देऊ शकले. हे सगळं झालं नसतं तर गोष्टी कुठल्या कुठे गेल्या असत्या मॅडम. सुनबाई, तुम्ही आत्ता आत्ता आलात हो त्या घरात. आम्ही गेली 20 वर्ष त्या घरात राहतोय. आमचं आयुष्य दिलंय आम्ही या घराला. मोठ्या मालकांसाठी, या घरासाठी आम्ही एवढं केलं, पण त्याची कुणालाच काही किंमत नाही. मोठ्या मालकांवर प्रेम केलं, त्यांची सेवा केली, त्यांना काय हवं नवं ते बघितलं, घर स्वतःचं असल्यासारखं सगळं केलं, पण त्याचं काय बी नाही. आमच्या 10 चांगल्या गोष्टी काय त्यांना दिसल्या नाही, पण एक चुकीची गोष्ट धरून आयुष्यभर बसलेत ते. जाऊ दे, आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही केलं, पण त्या घरात आम्ही थांबलो ते फक्त आमच्या अधिपतींसाठी. त्यांच्यामुळं आमचा पाय काय त्या घरातनं निघाला नाही. आणि आता आम्ही काय काय केलं त्याचा पाडा वाचून काय बी उपयोग नाही. कारण काय, तो सगळा झाला आमचा भूतकाळ, पण आता आम्हाला आमचं वर्तमान, आमचं भविष्य सुधारायचं आहे. आणि म्हणून आम्ही इथं आलोय. जे काय झालंय ते आता इसरा सुनबाई. परत एकदा सांगतो, चला घरला चला. मॅडम मी कशी येऊ घरी? आता कशी येऊ म्हणजे तुम्ही मला फक्त त्रास दिलाय. तुम्ही माझी शाळा बंद करताय मॅडम. मला तुम्ही घरात त्रास दिला, माझं नाक बंद करताय, माझ्या आई वडिलांना त्रास दिला. तुमच्या समोर माझ्या वडिलांवर हल्ला झाला मॅडम आणि तुम्ही काहीच बोलला नाही. संक्रांतीच्या दिवशी मी घरी आले तेव्हा तुम्ही मला बाहेरचा रस्ता दाखवलात आणि आता म्हणताय घरी येऊ. आणि तुम्ही मला सारखं ते लग्नाचं सांगताय. मी कुठल्या भाषेत सांगू तुम्हाला? माझा या लग्नाला विरोध आहे आणि ज्या लग्नाला विरोध आहे त्या लग्नाला मी हजेरी का लावू? का येऊ मी तुमच्या लग्नाला? हो सुनबाई, मगापासून ऐकून घेतोय शांतपणे, म्हणून जास्तच बोलायला लागला की हो तुम्ही. हा, एकदा ऐकून घेतलं, दोनदा ऐकून घेतलं, पण तरी तुमची कॅसेट आपली चालूच. हा, आणि आमचं लग्न मान्य नाही म्हणजे तुमची हिंमत कशी झाली असलं काहीतरी बोलायची? का? मी खरं बोलले. मी नेहमी खरंच बोलते मॅडम. तुम्ही तुमचा खोटेपणा आता बंद करा आणि मान्य करा. मान्य करा की तुम्हालाही माझं आणि अधिपतींचं लग्न नको होतं. तुम्हाला मी नको होते सून म्हणून कधीच. तुम्हाला मी कधीच त्या घरी यायला नको होते. आणि यासाठी तुम्ही अनेक प्रयत्न केले, सतत प्रयत्न केले, पण ते सगळे प्रयत्न कमी पडले आणि मी शेवटी सून म्हणून तुमच्या घरी आले. आमचं लग्न झालं आणि मी आल्यापासून बघते मॅडम, तुम्हाला माझा प्रॉब्लेम होताच. तुम्हाला फक्त माझा नाही, माझ्या घरच्यांचा, माझ्या शाळेचा, शिक्षणाचा, नोकरीचा, सगळ्याचा प्रॉब्लेम होता. आणि म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्ट एक एक करून बंद करण्याचा प्रयत्न केला. आधी माझी नोकरी बंद करण्याचा प्रयत्न केलात आणि आता शाळा. माझी शाळा. ताई आता या शाळेवर बुलडोजर फिरवणारच आहे.
त्या दिवशी तुम्ही त्या दुर्गेश्वरी मॅडमना पाठवलं शाळेत, बिल्डर्सना घेऊन. हे सगळं का करताय मॅडम? का तुम्हाला शाळा का बंद करायची? मुलांचं शिक्षण का बंद करायचंय? हे बघा, त्या शाळेमुळं आम्हाला कधीच फायदा झालेला नाही. झालंय ते फक्त नुकसान, आणि इथून पुढं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही ती शाळा बंद करणार आहोत. अहो मॅडम, ती शाळा आहे, व्यवहार नाहीये फायदा तोटा बघायला. हे बघा सोनबाई, तुम्हाला आम्ही एकदा शांतपणे सांगतो, घरचा मॅटर आणि शाळेचा मॅटर तुम्ही एकत्र करू नका. मी नाही केलं. काल तुम्ही आईला पण हेच सांगितलं, शाळेचा प्रश्न जोवर सुटत नाही तोवर तुम्ही काय घरला परत येणार नाही, म्हणून आम्ही तुम्हाला तातडीने भेटायला बोलवलं. हेच सांगायला की बाई, शाळा आणि घर दोन वेगळे मॅटर आहेत, ते एकत्र करू नगस. मी नाही करत एकत्र, तुम्ही करताय. आणि आता माझं म्हणणं एकच आहे, जोपर्यंत शाळेचा निकाल लागत नाही, जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मी घरी येणार नाही. शाळेचा प्रश्न निकालात निघाल्याशिवाय ती घरला परत येईल असं काय मला वाटत नाही. अधिपती, जुन्या गोडाऊनमधल्या कच्च्या मालाची एंट्री आहे ना या फाईलमध्ये, आणि आपली जी काय मुंबईची नवीन ऑर्डर आहे त्याच्यासाठी आपल्याला कच्चा माल लागेल. तर तुला काय वाटतं, म्हणजे बघ, आपण जर का आज ऑर्डर दिली त्यांना तर 2-3 दिवसात आपल्याला कच्चा माल मिळेल. तर मी बोलू का सप्लायरशी? मी काम करतो, मी फोनच करतो त्याला. अधिपती, काय झालं? कुठे लक्ष आहे तुझं? आल्यापासून बघतोय तू तुझ्याच तंद्रीत आहेस. कसला विचार करतोयस? काय झालं? अजून तर काय झालं नाही, पण पुढचं काय माहित नाही. म्हणजे काही प्रॉब्लेम वगैरे झालाय का? तेच, अजून तर झाला नाही प्रॉब्लेम, पण पुढचं काय सांगता येत नाही बाबा. तू खूप टेन्शन मध्ये दिसतोयस. घरी काय प्रॉब्लेम वगैरे झालाय का? अरे प्रॉब्लेम असं नाही, आईसाहेब आज मास्टरिंग बाईसनी भेटायला गेल्यात. काय? मॅडम आज वहिनींना भेटायला गेल्यात? अरे पण काल आजी वहिनींना भेटायला गेल्या होत्या ना, आणि आज मॅडम गेल्या भेटायला. काही प्रॉब्लेम नाही झालाय ना? अरे काय, आता आजी काल गेली होती तर मास्टरीन बाई आल्या नाहीत ना, त्यांनी ते शाळेचं कारण सांगितलं म्हणताना आता आज आईसाहेब गेल्यात. बापरे, आता काय म्हणजे? आता लय टेन्शन आलंय मला. ओंक्या दोघींमध्ये काय बोलणं चालू असेल काय माहित नाही. तावात काय निर्णय घ्यायला नको रे बाबा कोणी, आहे का नाही? माझा विश्वास आहे दोघींवर, पण दोघी पण जे काय करतील ते विचार करून करतील. ते भीती वाटते रे ओंक्या, खरंच. हे बघा, तुम्ही उगाच आता आडवं येऊ नका, कारण तुम्ही घरला परत आल्याशिवाय मोठं मालक काय आमच्याशी लग्न करणार नाहीत. तुम्ही सारखं मला लग्नाचा विषय का सांगताय मॅडम? मी तुम्हाला सांगितलं ना, माझा विरोध आहे तुमच्या लग्नाला. असं लग्न अटेंड करून काय होणार आहे वेगळं? का करू मी अटेंड? एवढी विनंती का करताय तुम्ही? आम्ही तुम्हाला एवढी विनंती करतोय कारण आता आम्हाला तुमची गरज आहे. आम्हाला तुम्ही खरंच घरी यायला हव्या आहे, आणि आता आम्हाला तुमची गरज आहे म्हणून तुम्ही हे समज मुद्दाम करताय का? हा, मागच्या सगळ्या गोष्टी तुम्ही उकरून काढताय का? मी नाही करत आहे काही मुद्दा. मी आजपर्यंत जे केलं तेच तुम्हाला फक्त सांगतेय. मॅडम, तुमचा माझ्यावर राग होता ना, मग माझ्या घरच्यांवर का काढलात तो? माझ्या बाबांवर हल्ला केलात? त्या दुर्गेश्वरी मॅडमनी माझा गळा धरला, माझ्या बाबांना ढकललं, त्यांना लागलं. हे सगळं तुमच्या समोर झालं ना, मग तेव्हा काहीच का नाही बोललात तुम्ही? आव, ती दुर्गी आहे येड्या डोसक्याची, तेव्हा काय करेल काय सांगता येत नाही. आणि ती तुमच्या वडिलांच्या अंगावर जाऊन आलती तेव्हा आम्हीच तिला थांबवलं होतं, आठवतंय ना? व दुर्गे, सोड. हे बघा सुनबाई, तुमच्या वडिलांना त्रास द्यायचा, त्यांना मारहाण करायची असलं आम्ही काही सांगितलं नव्हतं दुर्गीला. जे काय केलं त्यांच्या अंगावर धावून गेली ते तिनं स्वतःच्या डोसक्याने केलं. आम्ही तिला तेव्हा थांबवलं होतं. आणि एक सांगू काय सुनबाई, तेव्हा आमचं तुमच्याबद्दलचं मत जरा वेगळं होतं. राग होता तुमच्याबद्दल आमच्या मनात, पण आता खरंच सांगतोय, आमचा तुमच्याबद्दल काही राग नाही. तुम्ही पण आमच्याबद्दल काय राग ठेवू नका. असं नाही होत मॅडम, असं नाही होत. हाडा मासाचे माणूस आहे मी, मलाही त्रास होतो, राग येतो, वाईट वाटतं. मॅडम, माझ्या बाबांवर तुमच्या समोर आपल्या घरात हल्ला झालाय हे मी कधी नाही विसरणार. आणि आमच्यात काहीही प्रॉब्लेम नसताना तुमच्यामुळे मला घराबाहेर पडावं लागलं हे सुद्धा नाही विसरणार.
हे बघा सुनबाई, तुमचा राग आम्ही समजू शकतोय, पण आम्ही काय म्हणतोय, किती दिवस हा राग धरून बसणार तुम्ही? हा, सोडा की आता. तुम्हाला खरं सांगू काय, तुम्ही घरी नाही ना तर त्या घराला काही घर पण नाही हो. हा, अधिपती इतके शांत असतात, असं वरनं काही ते दाखवत नाहीत, पण तुम्ही घरात नाही याचा त्यांच्यावर लय मोठा परिणाम झालाय. तुम्हाला ठाव आहे ना व, त्यांचं तुमच्यावर किती प्रेम आहे. आमच्यासाठी नका, त्यांच्यासाठी चला घरला. हा, चला त्यांच्यासाठी चला. आमचे प्रश्न कसे सोडवायचे ते आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्ही नका पडू त्यात. असं का म्हणताय की तुम्ही नका पडू? फॅमिली आहोत आपण. हा, तुम्ही वागवलं नाहीत मला तसं फॅमिली सारखं. असं असतं तर मला घराबाहेर काढण्याचे इतके प्रयत्न केले नसते तुम्ही. हे बघा, तेव्हा आमच्या मनात तुमच्याबद्दल राग होता, पण आता आम्ही तो राग सोडलाय. तुम्ही पण आता त्या गोष्टी उगाच उगाळत बसू नका. तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही नेमकं काय करू म्हणजे तुम्ही घरला परत याल, आमच्या लग्नाला हजर राहाल. सांगा की काय करू? तुम्हाला आम्ही सगळ्या पद्धतीने समजवून झालं. तुम्ही सांगा काय करू, काय पाहिजे तुम्हाला? हा, काय दिलं की तुम्ही खुश व्हाल? तुम्हाला प्रॉपर्टी पाहिजे का? घर तुमच्या नावावर करू का? सोनं पैसा अडका सगळं तुमच्या नावावर करतो आम्ही. हा, हवं तर आत्ता वकिलांना बोलवतो, कागदपत्र तयार करतो, सगळं तुमच्या नावावर करतो. सांगा